DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। वरखेडा अपघात प्रकरण, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी केली दोषींवर कारवाईची मागणी। दिंडोरी तालुक्यातील वरखेडा इथं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे। फकीरा भिका कासे, वय 42, राहणार जानोरी, तालुका दिंडोरी, हे मोतेरेवाडी वरखेडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते। त्यांच्या MH15 CK 9036 या दुचाकीला अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। मात्र वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे उपचारास विलंब झाला। प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जेवणासाठी लखमापूर येथे गेले होते, तर रुग्णवाहिकेचा चालक लग्नासाठी बाहेरगावी असल्यानं रुग्णवाहिका असूनही ती उपलब्ध होऊ शकली नाही। केंद्रात 2 परिचारिका उपस्थित होत्या। डॉक्टर खोकले यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली, परंतु ते उशिराने दाखल झाले। तोपर्यंत फकीरा कासे यांची प्रकृती खालावली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला। प्रसंगी वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संबंधित डॉक्टरांना पोलीस वाहनातून वणी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। यानंतर संतप्त ग्रामस्थ व सरपंच, सदस्य व नातेवाईकांनी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकलं। या प्रकरणी कोणतीही कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आणि प्रशासनाकडूनही याची गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।